या महिलेने स्वतःच्याच नवऱ्याबरोबर अतिशय भयंकर असं कृत्य केलं। ही महिला जिवंत असताना देखील तिने तिच्या मृत्यूचा बनावट प्लॅन केला आणि त्यामध्ये नवऱ्याला पोलिसाच्या ताब्यात दिलं। पण पोलिसांनी जेव्हा या घटनेचा तपास केला तेव्हा खरं सत्य समोर आलं। सोलापूर जिल्ह्यातील मंगलवेढा तालुक्यातील ही घटना। नागेश आणि किरण यांचं 3 वर्षापूर्वी लग्न झालं होतं, पण पत्नी किरणचे दुसऱ्या व्यक्तीबरोबर अनैतिक संबंध होते। तो व्यक्ती म्हणजे किरणचा चुलत दीर होता। किरणला नागेशला सोडून त्याच्याबरोबर जाता येत नव्हतं, म्हणून त्यांनी एक भयंकर प्लॅन केला। किरण आणि तिच्या प्रियकराने पंढरपूरमधून रोडवरती फिरणाऱ्या एका महिलेला उचलून आणलं, तिची गळा दाबून हत्या केली आणि तिला आग लावून दिली। त्यामध्ये दाखवलं पतीच्या त्रासाला कंटाळून किरणने आपलं जीवन संपवलं। या घटनेमध्ये पोलिसांनी किरणचे पती नागेश याला ताब्यात घेतलं। त्यानंतर दोघांचेही मोबाईलचे CDR तपासले। त्यामध्ये वेगळंच सत्य समोर आलं। किरणला तिच्या प्रियकराबरोबर पळून जाण्यासाठी तिने हा सर्व बनावट प्लॅन केला होता आणि यामध्ये किरणने आणि तिच्या प्रियकराने एका निरागस महिलेची हत्या करून तिला जिवंत जाळून दिले।